जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार कैलास गोरंट्याल यांनाच पुन्हा उमेदवारी द्या. काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची मागणी. जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार कैलास गोरंट्याल यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे केली आहे. या संदर्भातील एक मेल त्यांना पाठविण्यात आलाय. जालना येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या विरोधात छळकपट करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्यामुळे जालन्यातील काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने बैठक घेऊन पुन्हा आमदार कैलास गोरंट्याल यांना जालना विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना ईमेल करून पत्र पाठविलंय. आमदार कैलास गोरंट्याल यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली. यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद, सय्यद मुस्ताक चंद्रकांत रत्नपारखे, शमीम अजीम कुरेशी, भगवान घाटे, वाजेद खान, माजी नगरसेवक शेख सकील, आसेफ अंसारी, असलम शेख, इकबाल शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. ये मीटिंग नानाभाऊ पटोले प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र कांग्रेस कमेटी, इनको एक निवेदन भेजा जा रहा कि जालना के जो लोकप्रिय आमदार है कैलाश गोरंट्याल, जिन्होंने जालना नगरी और जालना ज़िला का जो इतनी फास्ट विकास किया है, 3 बार के आमदार, सभी समाज को एक साथ में लेकर चलने वाला व्यक्ति, एकमात्र सेकुलर नेता, जिन्होंने जो है तो काने कोपरे तक शहर के विकास किया है, जिसकी एक बोलती तस्वीर है। सभी समाज के लोग यहाँ उनके साथ एकजुट होकर खड़े हैं। लेकिन इस बार हम मुस्लिम समाज की ओर से नानाभाऊ पटोले से विनंती करते कि उन्हें टिकट कंटिन्यू किया जाए, क्योंकि उनके जो विरोधक है वो अफवाहें फैला रहे हैं और कुछ गलत एविडेंस तैयार करके उन्हें फंसाने की कोशिश कर रहे हैं। और अगर खुदा ना करे, अगर ये टिकट पर किसी किस्म की अगर रोक लगती है तो हम सड़कों पे उतरकर विरोध करेंगे और हम अपने राजीनामे देंगे।